तर बीजेपीचं 1% पण मतदान हल्लेलं नाहीये, जागा पडल्या. ओके, हा फॅक्ट फिगर सांगतोय, भारतीय निवडणूक आयोगाच्या आकडेवारी सांगतायत 1%ही मतदान हल्लं नाहीये, जागा पडल्यात. आणि दुसरी गोष्ट, जर महाविकास आघाडीला तुम्ही मतं द्या म्हणले तर सर इथल्या मुस्लिमांनी आणि इथल्या एससीनी भरभरून मतं दिली आहेत, त्याची फिगर्स तुम्हाला माहिती आहे. जर दिली असली तर ह्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने एससीला आणि मुस्लिमांना प्रतिनिधित्व मोठ्या प्रमाणात काय दिलं. एससीचं द्या सोडून, मुस्लिमांनी जर एवढं भरभरून जर चालवलं असेल की महाविकास आघाडी, हा सत्य कोणी नाकारू शकत नाही इथं, तर मुस्लिमांना किती महाविकास आघाडीने प्रतिनिधित्व दिलं. आणि तिसरी गोष्ट सर, आज आता नांदेडमध्ये बाय इलेक्शन आहे. ओके, त्या बाय इलेक्शन मध्ये 2 सख्खे भाऊ, एक बीजेपीतनं उभारतोय आणि काँग्रेसमधनं उभारतोय. ही कुठली भाषा आहे आणि इथं कोणाला निर्भय बनवता. आणि तिसरी गोष्ट, ज्या उमेदवाराचा तुम्ही उल्लेख केला सर आल्या त्या उमेदवार, जर तुम्ही सर आरएसएसला विरोध करताय, बीजेपीला विरोध करताय, त्या उमेदवार त्यांच्या परिचय पत्रामध्ये लिहिले की मी संघाच्या शाखेत तयार झाले, नमस्ते सदावत्सले म्हणते मी, आणि मी संघाच्या शाखेतनं मला नेतृत्व, कर्तृत्व आणि वक्तृत्व भेटलंय, हे त्यांच्या परिचय पत्रात नमूद केलं.